नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पीएमपीचा प्रवास आता हायड्रोजनच्या दिशेने होणार आहे। महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण येथे IOCL टाटाची हायड्रोजन बस दाखल झाली असून पुढील एक आठवडा इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च संस्थेतर्फे त्याची चाचणी घेण्यात येणार आहे। त्यानंतर याबद्दल निर्णय होणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली। पुण्यात वाढत्या प्रदूषणाची समस्या लक्षात घेता हायड्रोजन बस फायद्याचे ठरणार आहे। त्यामुळे पीएमपी प्रशासनाने पर्यायी वाहनाचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे। यासाठी मेडाची मदत घेण्यात आली असून बुधवारी एक हायड्रोजन बस दाखल झाली आहे। या बसचा पुढील एक आठवडा शहरातील विविध भागात चाचणी होणार आहे। ही चाचणी इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च संस्थेतर्फे घेण्यात येणार आहे। चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढील निर्णय होणार आहे। हायड्रोजन बस हे प्रदूषण रहित मानले जाते, परिणामी वातावरणात कार्बन उत्सर्जन होत नाही। यामुळे शहराच्या प्रदूषणावर होणारा परिणाम कमी होण्यास मदत होणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।